नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. पारंपरिक पद्धतीनुसार आज आपण अजून एक पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे हे नवीन भात जे उगवलेलं असतं त्याची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी केली जाते. आणि नवीन भाताची सुरुवात करताना ही कणसं काढून आणली जातात शेतातून, तीच दाराला टांगली जातात आणि त्याच्यातून हे भात काढलं जातं. आणि हे भात पूर्वी पाट्यावरती वाटून त्याच्यातून दूध काढलं जायचं आणि त्या दुधापासून खीर तयार केली जायची. तीच खीर आज आपण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 कप दूध घेतलेलं आहे, थोडंसं खवलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे, थोडं गूळ घेतलेलं आहे आणि थोडी ही भाताची कणसं घेतलेली आहेत. ही आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेऊया. मी त्या कणसाच्या भाताची पेस्ट तयार करणार होती, पण त्याची पावडर तयार करून घेतली. ते सुकेच मिक्सरला लावून भरडून घेतले तर त्याच्या साली वेगळ्या झाल्या आणि ही जी पावडर निघाली ती मी व्यवस्थित पाकडून घेतलेली आहे. सालींच्या वरचं जे थोडंसं राहिलेलं असतं, आपल्या भाताच्या वरची साल जी राहिलेली असते त्याची पावडर झालेली ती पाकडून काढली आणि त्याची ही तांदळाची पावडर जी राहिली आहे ती घेतलेली आहे, ती आपण त्याच्यामध्ये टाकूया. इथे मी गॅस ऑन केला आहे. तिथे मी दूध गरम करायला ठेवते. दूध गरम झालं की त्याच्यामध्ये आपण दुधाला छान उकळी आलेली आहे. आता भाताचं काढलेलं हे कणिक आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि ते छान असं दुधामध्ये शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनटं आपण ते छान शिजवून घेऊया. तांदूळ वगैरे संपूर्ण शिजलाय त्याच्यामधला आणि छान आटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता ओलं खोबरं टाकूया, थोडं वेलची पावडर, त्याला हवेत त्याने ड्रायफ्रूटचे काप टाकलेत तरी चालेल. आपला खवलेला थोडा गूळ टाकते आणि हे आता छान मिश्रण असं आपण मिक्स करून घेऊया. आता गूळ वितळेपर्यंत छान अजून चांगलं ते शिजवून घेऊया. आपली खीर तयार होत आलेली आहे, म्हणजे तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करते आणि साधारण थंड होऊ देते, कारण की थंड झाल्यानंतर जरा ते अजून घट्ट होईल. मी ती खाली उतरून घेते. त्याच्यावरती मी थोडेसे बदामाचे काप टाकते आणि थोडंसं केशरचे धागे. आपली ही पारंपरिक पद्धतीची खीर तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जरी ही खीर आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.